Hello students, a very good morning to all of you. Now students, from the previous few lectures we have started a new lesson, that is the fall of Troy. Troy is name of city. Okay, then how the Troy city have collapsed, how the Troy city get destroyed, this we will see in this story at this last video. Now till the yesterday we have seen the Greek people made a huge horse of a wooden, okay, and that wooden house the Trojans took inside their gate by making the hole to their wall, and when they get entered with that horse, next see what happens. The Greek ships had not sailed far. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. Now see, we have seen that how the Greek people make fool to that Trojan. They sail their boat and they went by the seaway. ते समुद्रमार्गे निघालेले आहेत असं त्यांनी मूर्ख बनवलं कोणाला, ट्रोजन्स लोकांना, आणि ते जास्त लांब गेले नाही. दे डिडंट वेंट सो फार, म्हणजे ते जास्त काही लांब गेले नव्हते. दे ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलँड, ते एका आयलँड मीन्स एक बेट की ज्याच्या आयलँड इज अ प्लेस इन द सी विच इज कवर्ड बाय ऑल साइड वॉटर, ज्याच्या चारी बाजूनी पाणी असतं आणि मध्ये एक जागा असते, जमीन असते, त्याला आयलँड बोलतात, बरोबर. मग समुद्रामध्ये एक आयलँड जे आहे त्या आयलँडवरती ते लोक लपून बसले. They had lowered their sails and dropped anchor and waited for the night. Now they lowered their sails, म्हणजे त्यांनी तिथे त्यांची जहाजे थांबवली आणि they waited for the night. ते रात्रीची वाट बघू लागले. In the darkness, the fleet sailed back, and the leading ship, which was Agamemnon's, bore a red light high on its mast. Now when night comes, म्हणजे जेव्हा रात्र येते, that time they again came back with their ships. ते पुन्हा त्यांच्या शिप सोबत, रात्र झाली की त्यांच्या शिप सोबत ते पुन्हा वापस आले होते. The Greek who was watching for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal, and when they came back with their ship, that time they give some signal to the people who sit inside the horse. म्हणजे ते जेव्हा पुन्हा वापस आले त्यानंतर त्यांनी काहीतरी सिग्नल दिला, एक रेड लाईट दाखवून त्यांच्या शिपला जी रेड लाईट होती, जो त्यांची शिप लीड करत होता, त्या सिग्नलमुळे या जी लोक त्या हॉर्समध्ये बसली होती त्यांना सिग्नल मिळाला की ते लोक वापस आलेत. The side of the horse opened. Now the horse opened by one side, म्हणजे त्या हॉर्समध्ये, ज्या घोड्यामध्ये एक जागा जी केली होती एक एंट्री आणि एक्झिटसाठी, ती जागा ओपन झाली. The Greeks climbed out and opened the gates. आता ग्रीक लोक काय केलं, ग्रीक लोकांनी क्लाइम्ड आउट म्हणजे त्यांनी उड्या घेऊन ते बाहेर पडले, अँड ओपन द गेट, आणि त्यांनी ते गेट ओपन केलं. कशासाठी, तर त्यांचे जे लोक समुद्रमार्गे आलेले आहेत त्यांना आत घेण्यासाठी. The whole Greek army entered the sleeping city. Now the whole Greek army, now they all are together now. The people who came back, that also, and the people who climbed down from the horse, that people also. Now they were in team. आता त्यांची एक मोठी टीम झाली होती, ते सर्व लोक एकत्र होते, and they attacked in the sleeping city. Sleeping city म्हणजे ही रात्रीची वेळ असल्यामुळे ऑलरेडी ट्रोजन्स पीपलनी फुल डे दे हॅव डिड पार्टी, पूर्ण दिवस त्यांनी पार्टी केली. त्यांना असं वाटलं आपण जिंकलो. या जिंकलेल्या आनंदाच्या भरात त्यांनी पूर्ण दिवस पार्टी करून ते रात्री कंटाळून झोपले होते. अगदी गाढ झोपेत असताना ट्रोजन्सवरती ग्रीक लोकांनी हल्ला केला. इमिडिएटली द ग्रीक सेट फायर to houses and towers and places,
and began to burn and kill. Now when they entered in the city, immediately they started fire. म्हणजे जेव्हा त्यांनी सिटीमध्ये आत एंट्री केली त्यांनी पटकन आग लावायला सुरुवात केली. दे सेट फायर टू द हाऊसेस अँड टावर्स अँड प्लेसेस. तिथं जी काही घरं होती किंवा जे काही पॅलेसेस होते राजा महाराजांचे, त्यांच्या ते पॅलेसेस किंवा घरं, टॉवर्स, मोठमोठ्या बिल्डिंग्स जे काय होतं त्या सिटीमध्ये, त्या सर्व ठिकाणी त्यांनी आग लावण्यास सुरुवात केली. अँड बिगॅन टू बर्न अँड किल. आणि त्यांनी सगळे ठिकाणी आग लावून सगळ्यांना मारणं चालू केलं. टर्न द पेज नंबर 46. Troy was filled with the sight of leaping flame and the sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women. Now in the Troy city, what the scene was there? Troy was filled with the sight of leaping flame. लिपिंग फ्लेम म्हणजे धगधगती आग. आता सगळीकडे आग लागलेली असल्यामुळे द ट्रॉय सिटी लुकिंग लाईक अ फ्लेम. सगळीकडेच फ्लेम म्हणजे त्या जे काही आगीचा भडका होता त्याचा उजेड ट्रॉय सिटीमध्ये पूर्ण दिसत होता. अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड नॉईज ऑफ वेपन्स. आणि सगळीकडे ओरडण्याचा आवाज आणि वेपन्स म्हणजे जे काही त्यांची हत्यारं होती, वेपन्स म्हणजे हत्यारं, त्या हत्यारांचा आवाज. देयर इज अ नॉईज ऑफ वेपन्स अँड द शाउटिंग ऑफ वुमेन्स अँड क्राईज ऑफ विपिंग विमेन. अँड इवन जे काही स्त्रिया होत्या त्या सर्व स्त्रिया ओरडण्याचा आवाज त्या ट्रॉय सिटीमध्ये होता. The sleeping Trojan sprang out of their beds. आता स्लीपिंग ट्रोजन्स जे होते म्हणजे जे काही सैन्य होतं ट्रोजन्सचं ते आता त्यांच्या झोपेतून जागे झालेलं होतं. बट दे वेअर टेकन बाय अ सरप्राईज. पण त्यांना हे सगळं काय होतं, आश्चर्यकारक वाटत होतं. सरप्राईज, दे आर फीलिंग लाईक अ सरप्राईज. Their enemies were right inside their walls. Why they were surprised? Because their enemy was right inside their walls. त्यांचे जे काही शत्रू होते ते शत्रू अगदी त्यांच्या जवळ त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आलेले होते. त्यामुळं ते सरप्राईज झाले होते. They were surprised because their enemies were right inside their wall and right in front of them. So Trojans was get surprised. And many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. And many of the Trojan people was killed by the Greek people before they did something. म्हणजे ट्रोजन्स पीपल हे काही करण्याच्या आधीच काही लोक मारले गेले. म्हणजे दे वर इन स्लीप. सो बिफोर दे पुटिंग द क्लोथ्स ऑफ वॉर और दे बिफोर दे कॅन टेक एनी वेपन फॉर वॉर दे गॉट किल्ड बाय द ग्रीक पीपल. म्हणजे ग्रीक लोकांकडून बरेच ट्रोजन आपण काही तयारी करण्याच्या आधी, आपण काही वार करण्याच्या आधीच मारले गेले होते. A bright light lit up the night sky as palaces and houses, temples and towers went up in flame. Now in all city there is a flame of fire. पूर्ण शहरामध्ये आता आगीचा भडका उडलेला होता. मीन्स ऑल द पॅलेसेस, ऑल द टॉवर्स, ऑल द टेम्पल्स अँड ऑल द हाऊसेस गॉट फायर्ड बाय द ग्रीक पीपल. ह्या सर्व ठिकाणी घरे असतील, पॅलेसेस असतील म्हणजे महाल असतील किंवा टॉवर्स, टेम्पल्स, या सर्व ठिकाणी ग्रीक लोकांनी आग लावल्यामुळे सर्व शहरामध्ये आगीचा भडका उडालेला होता. आणि रात्रीच्या वेळी काळ्या कुट्ट अंधारामध्ये तो आगीचा भडका एक प्रकाशासारखा दिसत होता. The Trojans fought as well as they could. Now Trojan people fought, but how much? As much they can. म्हणजे जेवढं त्यांना शक्य होतं तेवढे ते लढले. But it was all in vain. But ते सगळं काय झालं, निरर्थक झालं, व्यर्थ गेलं. Old King Priam
was killed with all his brave sons. Now the king, already the prince, the prince name was Paris. So that prince was already killed at the time of war, and now when the Trojan people entered, when the Greek people entered in the Trojan city, so that time the king also was killed with their son. म्हणजे तो जो काही तिथला राजा होता, तो राजा सुद्धा ग्रीक लोकांकडून त्याच्या मुलांसहित मारला गेला. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. By the conquerors means by the Greek people. By the Greek people, the Hector's wife and his old mother and sister were carried off as slave. म्हणजे त्या ग्रीक लोकांनी सर्वांना मारून झाल्यानंतर हेक्टर, त्यांचा जो काही ट्रोजन्सचा जो राजा होता हेक्टर, त्याची वाईफ, Hector's wife, Hector's mother and Hector's sister, they bring with them as a slave. त्यांनी त्यांच्या सोबत कोणाला आणलं? हेक्टरची वाईफ, मदर आणि सिस्टर यांना स्लेव म्हणजेच गुलाम बनवून त्यांच्या सोबत आणलं. स्लेव म्हणजे गुलाम. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. Now Helen was the Greek king's wife who came with the prince Paris. हेलन कोण होती? ग्रीक राजाची वाईफ होती की जी पॅरिस सोबत पळून आलेली होती किंवा पॅरिसने तिला पळून आणलेली होती. तिच्यामुळे हे सगळं युद्ध झालं होतं. मग तिला जेव्हा राजा पुन्हा महालात बघतो, जेव्हा राजाला कळतं की ही जनता सगळी आपली परत आलेली आहे, तो जेव्हा त्याच्या महालात ही रश्ड, तो जेव्हा पळत येतो आणि त्या हेलनला तिच्या महालामध्ये तो बघतो. लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. तो तिला बघत तिच्या पॅलेसपर्यंत येऊन पोचतो, तिच्या महालात येऊन पोचतो. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. And when she faced to that husband, ती जेव्हा तिच्या नवऱ्याला पुढे बघते हेलन, that time she hung her head down. hung her head down म्हणजे मान खाली घालून उभे राहणे. ती त्यावेळेस शर्मेने, बिकॉज ऑफ शेम अँड सॉरो म्हणजे शर्मेने आणि दुःखाने ती स्वतःची मान खाली करून ती तिच्या नवऱ्याला फेस करते. Her voice was choked with emotion and she could not speak. Her voice was choked with emotion म्हणजे तिचा आवाज अगदी कंठ दाटून येणे, आपण त्याला मराठी शब्दशः म्हणू शकतो कंठ दाटून येणे. तिचा आवाज अगदी खोल जातो, तिचा कंठ दाटून येतो. ती she could not speak anything, ती काहीही बोलू शकत नाही. But Menelaus forgave her and she went back with him. But Menelaus, the king of Greece, ओके, तो मेलेनियस जो आहे ग्रीस लोकांचा राजा, त्याने शेवटी तिला माफ केलं. शी गॉट फॉरगिव्ह बाय द किंग मेलेनियस. ती त्या मेलेनियस राजाकडून तिला माफी मिळते. फॉर इट वॉज ओनली एफ्रोडाइट who had turned her heart away from her home and her husband and her child. For it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. म्हणजे तिला काय वाटतं की हे सगळं जे काही झालं, तिचं हार्ट, तिचं मन जे वळवलं गेलं, प्रिन्स पॅरिस याच्याकडून तिचं मन वळवलं गेलं, ते आता सगळं संपलेलं आहे. तिचं मन त्या पॅरिसने तिच्या नवऱ्यावरून किंवा तिच्या मुलांवरून किंवा तिच्या घरावरून वळवलं गेलं होतं, ते आता व्यवस्थित झालं असं वाटू लागलं. When morning came, nothing was left of the proud, rich city that had resisted attack for 10 years. Now,
in the Trojan, what was the scene at last? When the morning came, nothing was left behind. जेव्हा सकाळ होते तेव्हा काहीही त्या ट्रॉय सिटीमध्ये राहिलेलं नसतं. ट्रॉय वॉज द रिच सिटी ॲट द बिगिनिंग, बट नाव नथिंग हॅज लेफ्ट इन द ट्रॉय सिटी. आता ट्रॉय सिटीमध्ये काहीही उरलेलं नव्हतं. रेजिस्टेड अटॅक फॉर 10 years. त्यांनी 10 वर्ष तो जो काही अटॅकला जे काही सामना केला होता त्याचा आता काहीही अर्थ उरला नव्हता. तर 10 वर्ष ते युद्ध चाललं, परंतु जिंकलं कोण? द वॉर वॉज फॉर 10 years, बट हू वोन द वॉर? द ग्रीक पीपल बाय द ट्रिक. ग्रीक लोक हे शक्तीपेक्षा युक्ती वापरून युद्ध जिंकले होते. Now here we have done with our lesson. You have to learn and write difficult word with its meaning and spelling. You should write also and you should learn also, and as well as you have to solve the English workshop, which is on page number 47 of your textbook. Thank you.